नमस्कार. आपण गाडी बघू शकतो. अपघात एवढा भीषण होता ना की त्या गाडीचे फार तुकडे तुकडे झालेत. वाकडला पुण्याला अपघात झालाय. आता ही जी गाडी आहे ओला उबरची आहे. आता होतंय काय ना की ही ओला उबरच्या गाड्यांचा अपघाताचं जे प्रमाण वाढलंय ना ते का वाढलंय माहितीये का, की यांना 24-24 तास गाड्या चालवाव्या लागतात. ओला उबरच्या जीवावर ही जी काही मंडळी गाड्या घेऊन बसली आहे ना अक्षरशः फसली गेली आहे. झालंय काय तर यांनी काही प्रमाणात भांडवल देखील लावलं. त्यानंतर यांच्या गाड्यांना प्रचंड मोठे असे हप्ते आहेत, EMI आहेत आणि हे आता ओला उबरच्या जीवावरती जात नाहीयेत. म्हणजे ओला उबरच्या जीवावरती यांनी गाड्या तर घेतल्या पण ते जात नाहीयेत. त्यामुळे होतं काय की 24-24 तास यांना गाड्या चालवाव्या लागतात आणि त्यामधून मग हे असे मोठे मोठे अपघात होतात. इथे सुदैवाने आतमध्ये पॅसेंजर नव्हते, फक्त चालकच होता. आता सकाळची वेळ होती, साधारणतः 5:30-6 ची वेळ होती. त्यावेळी हा अपघात झालेला आहे. त्यामुळे सुदैवाने यामध्ये पॅसेंजर कोणी नव्हतं बसलेलं, फक्त जो काही आहे तो चालक आहे. कदाचित या चालकाला झोप लागली असावी, कारण 24-24 तास गाड्या चालवाव्या लागतात आणि त्यामुळे हा अपघात झालाय. इथे गव्हर्नमेंटनं देखील लक्ष देणं गरजेचं आहे, कारण ही जी मंडळी आहे सध्या प्रचंड मोठ्या कर्जामध्ये जी आहे ती गेलेली आहे. त्यामुळे यांना काहीतरी यांचं नियोजन करणं गरजेचं आहे, कारण प्रचंड मोठ्या प्रमाणात टॅक्स्या वाढल्यात. आपण एअरपोर्टला वगैरे जर गेलो तर तिकडे टॅक्स्या जास्त दिसतात आणि पॅसेंजर कमी दिसतात. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की द्या आणि तुम्ही देखील ओला उबरमध्ये गाड्या चालवत असाल तर तुमचे अनुभव आमच्याशी कमेंटमध्ये शेअर करा. धन्यवाद.